इयत्ता 8वी ऐच्छिक उपक्रम मल्लखांब. मल्लखांबाचे आकार व प्रकार अनेक आहेत, पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला साधा मल्लखांब हा 2 ते 2.5 मीटर उंचीचा शिसवी अथवा सागवानी लाकडाचा वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा असतो. अंग, मान व बोंड असे त्याचे 3 भाग असतात. अंग मल्लखांबाच्या बुंध्यापासून मानेपर्यंतच्या निमुळता होत जाणाऱ्या भागास अंग असे म्हणतात. या भागाचा घेर बुंद्याशी 55 ते 60 सेंटीमीटर, मध्यास 45 सेंटीमीटर तर मानेजवळ 25 ते 30 सेंटीमीटर असतो. मल्लखांब गुळगुळीत राहावा तसेच तो घट्ट पकडता यावा व घसरू नये म्हणून अशुद्ध एरंडेल तेलाचा वापर करतात. मान मल्लखांबाच्या अंगाच्या वर 15 ते 20 सेंटीमीटर उंचीचा जो बारीक निमुळता नसलेला सरळ भाग असतो त्याला मान असे म्हणतात. त्याचा घेर 15 ते 20 सेंटीमीटर असतो. या भागाच्या खालच्या बाजूला अंग व वरच्या बाजूला बोंड असते. बोंड मल्लखांबाच्या वरच्या गोलाकृती भागास बोंड असे म्हणतात. त्याची उंची 5 ते 7 सेंटीमीटर व घेर 10 ते 15 सेंटीमीटर असतो. मल्लखांबाची उंची जमिनीच्या वर 2 ते 2.5 मीटर असते व जमिनीखाली 1 ते 1.5 मीटर पुरावा लागतो. पुरलेला मल्लखांब सुमारे 8 फूट उंचीचा सरळसोट गुळगुळीत वर निमुळता होत जाणारा मल्लखांब हा मूळ प्रकार. त्याला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत सुमारे 2 फूट गाडलेला असतो. त्याच्या जमिनीवरील भागाचा आकारही मनुष्य देहाप्रमाणे वर गोल डोके, मग अरुंद मान व खाली भक्कम शरीर असा असतो. मल्लखांब पुरताना त्याच्या खळग्यात विटा, चुना, वाळू असे पदार्थ टाकतात. त्याच्या तळाच्या अंगाला डांबराचा जाड लेप लावल्याने त्यास वाळवी लागत नाही. मल्लखांब जवळची जमीन मऊ करतात, त्यामुळे कसरतपटू उडी मारून सहज उतरू शकतो. टांगता मल्लखांब हलता प्रकार आहे. हा मल्लखांब जमिनीपासून ठराविक अंतरावर टांगलेला असतो, म्हणून त्याला टांगता मल्लखांब असे म्हणतात. 1.5 ते 2 मीटर उंचीचा लहान आकाराचा हा मल्लखांब छतापासून दोरीने टांगला जातो. दोरीचा किंवा रोप मल्लखांब छताला अडकवून खाली सोबत असलेल्या सुती दोरखंडाचा वापर मल्लखांबासारखा केला जातो. हा दोर 20 फूट लांब असतो. या सुताच्या दोराला नवार पट्टीचे आवरण केलेले असते, त्यामुळे दोरावर पकड करणे सोपे जाते. पूर्वी दोराऐवजी वेताचा वापर होत असे. मल्लखांबावरील कौशल्याचे 16 प्रकारात वर्गीकरण केले आहे. अढी, तेढी, बगली, दशरंग, फिरकी, सुईदोरा, वेल, उतरती, झाप, फरारे, आसने, आरोहण उड्या, उड्या, ताजवे, सलाम्या, चमत्कारी कृतीजन्य कामे. अढी मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार. मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन व शरीर उलटे करून पोट मल्लखांबाच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला अढी घालणे असे म्हणतात. या अढ्यांतून पुढे जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्न भिन्न प्रकार येतात. अढ्यांचे एकंदर 90च्या वर प्रकार आहेत. उदाहरणार्थ साधी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्यांचा उपयोग कुस्तीत होतो. तसेच अश्वरोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नायू बळकट होतात. तेढी मल्लखांब विविध प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबास विळखा घालण्याच्या प्रक्रियेस
तेढी घालणे असे म्हणतात. तेढीनंतर अढी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल इत्यादी ठिकाणच्या स्नायूंना व्यायाम होतो. उदाहरणार्थ साधी तेढी, बगलेची तेढी, एक हाती तेढी इत्यादी. बगली. मल्लखांब बगलेत निरनिराळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्यास बगली असे म्हणतात. दशरंग. मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली यासारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उतरून सतत करत राहणे याला दसरंग असे म्हणतात. हा दसरंग, दस्त म्हणजे कोपरा पुढील हात शब्दाचा अपभ्रंश आहे. या अढीचा व तेढीचा दशरंग याप्रमाणे त्याचे नाव असते. उदाहरणार्थ साधा दशरंग, एक हाती दशरंग इत्यादी. फिरकी. मल्लखांबावर दशरंग करीत असताना हाताची व पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूस जाण्याच्या क्रियेत फिरकी असे म्हणतात. फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत. सुई दोरा. सुईमध्ये दोरा ज्याप्रमाणे ओवतात त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला सुई दोरा फिरणे असे म्हणतात. त्याचे देखील अनेक प्रकार आहेत. वेल. हाताच्या व पायाच्या विशिष्ट पकडीच्या सहाय्याने त्या पकडी सतत बदलत हळूहळू वर चढत जाणे या क्रियेला वेल असे म्हणतात. झाडावर वेल जशी नागमोडी चढत जाते त्याचप्रमाणे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. उदाहरणार्थ साधीचा वेल, मुरडीचा वेल, नक्की कसास वेल इत्यादी. उतरती ही वेलाच्या विरुद्ध पद्धतीची हालचाल आहे. वेलाप्रमाणेच पकडी बदलत या क्रियेत मल्लखांबपटू खाली घसरत येतो. उदाहरणार्थ साधी उतरती, बगलीची उतरती इत्यादी. झाप. मल्लखांबाच्या बोंडावर उभे राहून अथवा बसून पतंगी, विविध फरारे अशा प्रकारातून मल्लखांबापासून दूर फेकले जाऊन पुन्हा मल्लखांब अढीमध्ये पकडणे याला झाप टाकणे असे म्हणतात. फरारे. मल्लखांबावर हातांनी विविध प्रकारे धरून व पाय दूर ताठ करून तोल सांभाळण्याच्या क्रियेला फरारे असे म्हणतात. क्वचित मल्लखांब पायाने पकडून हात मोकळे सोडले जातात. उदाहरणार्थ आकडी, गुरुपकड, बजरंग पकड इत्यादी. आसने. निरनिराळ्या प्रकारची आसने मल्लखांबाच्या अंगापासून बोंडापर्यंत विविध प्रकारे करता येतात. उदाहरणार्थ पद्मासन, गरुडासन, धनुरासन, शीर्षासन, वृश्चिकासन इत्यादी. आरोहण उड्या. मल्लखांबापासून काही अंतरावरून पळत येऊन अथवा मल्लखांबाच्या शेजारी उभे राहून अथवा उडी मारून हाताने पकड घेता, अगर न घेता पायाने मल्लखांब अढीत किंवा तेढीत पकडणे यांना आरोहण उड्या असे म्हणतात. यात घोडा अढी, घोडा तेढी, सुळकी अढी, गुलाट अढी इत्यादींचा समावेश होतो. आधुनिक स्पर्धात्मक मल्लखांबात या उड्यांना फार महत्त्व आहे. उड्या. मल्लखांबावरून विविध प्रकारे दूर उड्या मारून जमिनीवर उतरण्याच्या क्रियेत उड्या असे म्हणतात. यातच विविध कलाटीचा समावेश होतो. ताजवे. मल्लखांबाच्या बोंडावर पोट, पाठ अथवा शरीराचा अन्य भाग टेकवून मल्लखांब हातापायाने न पकडता शरीर तोलण्याला ताजवे, तराजू असे म्हणतात. याचे पोटाचा ताजवा व पाठीचा ताजवा हे प्रकार विशेष प्रचलित आहेत. ताजवे म्हणजे फरारे या प्रकारातीलच पोट उड्या म्हणावे लागतील. सलाम्या. आढ्यांप्रमाणेच विविध प्रकारे मल्लखांबावर पकड घेऊन शरीर उलटे करून आढी न मारता
पुन्हा जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला सलामी मारणे असे म्हणतात. सलामीच्या पकडेनुसार त्यांना एकहाती, दुहाती, बगलीची अशी नावे आहेत. मल्लखांबावरून विविध प्रकार केल्यानंतर उतरण्याचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये मुख्यत्वे अडीच्या स्थितीमधून कलाट, त्याचप्रमाणे विविध आसनांमधून उडी व कलाट असे प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये नाविन्य आणण्याच्या दृष्टीने मल्लखांबावरून पुढे अथवा मागे गुलाट मारणे यासारखे नवीन प्रकार केले जातात. मल्लखांबामुळे होणारे शारीरिक फायदे. मल्लखांबाला तेल लावले असल्याने शरीराचे सतत घर्षण या खांबाला होते आणि उत्तमरित्या आपल्या शरीराला तेलाची मालिश होते. 2. यकृत, प्लीहा तसंच आंतरद्रेयही कार्यक्षम राहतात. 3. उलटसुलट वेगवान हालचाली झाल्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण या शरीरातल्या व्यवस्था कार्यक्षम होतात. 4. अतिरिक्त वाढलेली चरबी, सुटलेले पोट, मेद कमी होते. 5. आपल्या हातापायाचे पंजे, मांड्या, पोटऱ्या, दंड, खांदे यांच्या आतल्या संस्था फार कार्यक्षम होतात. 6. पोटाचे स्नायू, बरगड्या, पाठीचा कणा बळकट होण्यास मदत मिळते. 7. फक्त शारीरिक विकासच नव्हे तर मानसिक स्वास्थ्य मल्लखांबामुळे उत्तम राहण्यास मदत मिळते. मल्लखांब हा काटकसरीचा खेळ आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही, कारण या खेळाकरता तशी कुठलीही सामुग्री लागत नाही. मोठे क्रीडांगण, चेंडू, रॅकेट, बॅट, बूट याची देखील आवश्यकता नाही. शरीराची जडणघडण उत्तम होते. प्रमाणबद्ध शरीर, उत्तम आरोग्य, कुशाग्र मानसिक क्षमता. आजच्या वेगवान स्पर्धेकरता लागणारे क्रीडा कौशल्य मिळवायचे असेल तर मल्लखांब हा उत्तम पर्याय आहे. टेढ़ी, दशरंग, आढ़ी, बैठक मारून बसणे, टेढ़ी, झाप, झाप मारून तेढी, मल्लखांबावरती सगळ्यात पहिल्यांदा चढलेली मुलगी पहा. साईबाबा पोझिशन. मल्लखांबामुळे हिम्मत
धीटपणा व चिकाटी.